अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे कोकणातील कोळंबी व्यवसायाला मोठा फटका बसतोय। भारतातून मोठ्या प्रमाणात कोळंबी अमेरिकेमध्ये जाते, मात्र आता टॅरिफमुळे कोळंबीची मागणी ही कमी झाल्याने भाव घसरलेत। सध्या कोळंबीला 220 रुपये भाव आहे, तो आधी 350 रुपये प्रति किलो होता। त्यामुळे कोळंबी साफ करणाऱ्या महिलांच्या रोजगारावर आता गदा येणार आहे। अमेरिकेने भारताला लावलेल्या 50% टॅरिफ नंतर आता मुंबई आणि भारतामधील अनेक जे व्यवसाय आहेत त्याला याचा फटका बसलेला आहे। मुंबईतील एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे मासेमारी, त्यालाच याचा जो महत्त्वाचा असा मोठा फटका बसलाय। आपण सध्या ससून डॉक वरती आहोत आणि सध्या इथे आपल्यासोबत अनेक मासेमार आहेत। सध्याच्या घडीला कोळंबी ही जी मासा आहे तो जवळपास मुंबईतून अनेक ठिकाणी म्हणजे परदेशात जात असतो, अमेरिकेमध्ये असेल की युरोपमध्ये देखील हा मासा जात असतो। त्याचा टॅरिफचा फटका त्याला बसलेला आहे। सध्या जी भाव आहे त्याच्यापेक्षा खूप कमी भावाने आता व्यापारी लोक असेल किंवा नागरिक विकत घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दादा काय सांगाल, मोठ्या प्रमाणात कोळंबीला असेल किंवा अनेक माशांना देखील फटका या टॅरिफचा पडलेला आहे, काय सांगाल? त्या कोळंबीला भाव कमी पडला तर आम्हाला कसं परवडलं नाही तर आम्ही जाऊ शकत नाही। त्यामुळे दुसरी ज्या मच्छीला भाव आहे ना त्या मच्छीला मी जास्त इंटरेस्ट घेते हो त्या मच्छीवर। असं कसं आता तुम्हाला काय दुसरी कुठल्याही गोष्टी कॉर्पोरेट होत असल्या त्याच्यातच जाणार ना आपण। कोळंबीला आम्हाला परवडत नाही, कधी पलट पण म्हणजे आमचे ते बाहेर जातो ते खर्च पण नाही कधी पण निघत। मी पहिला पण बोलून गेला, डिझेलला भाव कमी होईल तर आम्हाला पण बरा वाटेल। तसं मग आता तुम्ही सप्लायर लोक मच्छीला तसं भाव कमी करता तसं पण डिझेलला पण कमी करा ना, मग आम्हाला पण बरं वाटेल जायला। मग तसं मग आम्हाला पण उत्पन्न झाले पाहिजे ना, नसतं आम्ही दर एवढा बाहेर समुद्र जायचा तुफान बिपानामध्ये, फायदा काय आमचा? कॅमेऱ्यापासून सुरेश, मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई।